ठाकरे बंधूंच्या युतीची मोठी धास्ती महायुतीला लागलेली आहे. त्यांनी वरवर काही दाखव. मित्र हो, महापालिका निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती झाल्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा परिणाम झालेला आहे. विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये याचा अधिक परिणाम आता दिसायला सुद्धा लागलाय. ठाकरे बंधूंच्या युतीमुळं मुंबईतली राजकीय समीकरणं सगळी बदलू लागलेली आहेत. भाजपा आणि शिंदे गटाचं समीकरण सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बदलताना दिसू लागलेलं आहे. अर्थातच त्याचा फटका महायुतीला बसू लागलेला आहे. ठाकरे बंधूंच्या युतीचा जो दृश्य परिणाम दिसू लागला आहे ना मित्रांनो, त्यानुसार मुंबईतल्या 60 ते 80 जागावर महायुतीच्या उमेदवारांना धोका निर्माण झालेला आहे. धोका आणि धोका. हा धोका टाळण्यासाठी कोणत्या जागेवर कोणी लढायचं याच्या संदर्भातले जे अंतिम निर्णय होणार आहे ना, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत होईल. तुल्यबळ लढतीसाठी आणि त्यात विजय झाला पाहिजे यासाठी या दोघांमध्ये आता एक बैठकही होणार असल्याचं समजतंय. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे उभ्या राहिलेल्या मराठी कार्डला रोखण्यासाठी महायुतीनं जिंकण्याची शक्यता हा एकमेव निकष मानून जागा वाटप करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आता समोर येते. याच फॉर्म्युल्यानुसार मुंबईतल्या बहुतांश जागांचं प्राथमिक वाटप सुद्धा केलं गेलं आहे. सध्या मुंबईतल्या 20 ते 30 जागावर भाजप आणि शिंदे गटात जागा वाटपाचा तिढा तसा अजून सुद्धा कायम आहे. बघा, भाजप 128 आणि शिंदे गट 79 जागा लढवण्यावर याचा त्यांचं जवळपास एकमत झालेलंच आहे. भाजपच्या वाटेला येणाऱ्या 128 जागा आणि शिंदे गटाच्या 79 जागा प्राथमिक स्वरूपात निश्चित झाल्या आहेत अशी सुद्धा माहिती दिली जाते. आता उर्वरित जागावर भाजप आणि शिंदे गटातील नेत्यामध्ये ही चर्चा जी आहे, चर्चेचं घोराळ म्हणूया हवं तर त्याला आपण हे तसंच चालू राहील. ठाकरे बंधूंच्या युतीची मोठी धास्ती महायुतीला लागलेली आहे. त्यांनी वरवर काही दाखव. बघा, या युतीमुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी सुद्धा आता त्यांच्यात रणनीती आखली जाऊ लागलेली आहे. जी माहिती मिळते ना त्यानुसार जर आपण बघायचं झालं तर ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळं महायुतीमध्ये मजबूत मानल्या जाणाऱ्या तब्बल 60 ते 80 जागावर परिणाम होऊ शकतो. या जागा कोणत्याही परिस्थितीमध्ये हातून जाऊ नयेत यासाठी आता शिंदे गट आणि भाजपा यांच्यामध्ये एक रणनीती आखण्याची एक धडपड सुरू झालेली आहे. शिवसेना शिंदे गट काही जागावर ठाम जरी असला तरी त्या जागावर विजयाची शक्यता कमी असल्याचा भाजपाचा अंदाज आहे. त्या संबंधीची सगळी आकडेवारी सुद्धा दोन्ही पक्षांनी एकमेकांना दिलेली आहे. पण बघा, ठाकरे बंधूंची युती ही केवळ सत्तेसाठी झाली आहे असं महायुतीचे नेते सांगत सुटलेले आहेत. मग भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार हे कशासाठी एकत्र आलेले आहेत तो त्यावर मात्र ते काही बोलत नाही. भाजपनं सत्तेसाठीच तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली ना. अजित पवारांना तुरुंगात पाठवण्याची भाषा करणारे त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले ना. अहो, एवढंच काय, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तरी आम्हाला काहीही फरक पडत नाही अशी यांची भाषा होती. अर्थात आजही आहे, पण ती दाखवण्यापुरती. मग असंच होतं, यांना काही फरकच पडत नव्हता. मग आता हे घाबरले कशासाठी? ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे मुंबईमध्ये महायुती थेट आता डेंजर झोन मध्ये पोहोचलेली आहे आणि म्हणून महायुतीच्या नेत्यांची चिंता वाढीला लागलेली आहे. महायुतीचे नेते कॅमेऱ्यासमोर येऊन मोठा आव जरी आणत असले बघा, तरी त्यांची एकंदर देहबोली आणि चेहऱ्यावरचा तणाव त्यांना लपवता आलेला नाही मित्रांनो. त्यांचे चिंताग्रस्त चेहरे खूप काही बोलून जाऊ लागले आहेत. आतलं सगळं काही बाहेर येऊ लागलेलं आहे. अहो, चेहरा मनाचा, अंतर्मनाचा सुद्धा आरसा असतो ना. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.